कामगारांच्या समाधानातूनच सेवेला खरी पोचपावती. मंत्री प्रकाश आंबेडकर. कोल्हापुरात कामगार विमा सोसायटीचा आढावा. 25 नव्या रुग्णालयांना मंजुरी. कॅशलेस आणि दर्जेदार उपचारांची सुविधा अधिक व्यापक होणार. रुग्णांकडून सेवांबाबत समाधानकारक प्रतिक्रिया मिळणं हीच आपल्या कामाची खरी पोचपावती आहे, असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी आणि संलग्न रुग्णालयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत आंबेडकर यांनी ESI योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. रुग्णांना उपचार देताना उद्भवणारे प्रशासकीय अडथळे, प्रलंबित देयकं आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. हे प्रश्न तातडीनं सोडवण्याचं आश्वासन देतानाच संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कामगारांना आरोग्य सेवा देताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. विमाधारक कामगारांना अधिक व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते नव्यानं पात्र ठरलेल्या 25 रुग्णालयांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. यापूर्वी 62 रुग्णालयं संलग्न होती. आता या नव्या रुग्णालयांच्या समावेशामुळे ही संख्या 87 वर पोहोचली आहे. त्यामुळे कामगारांना अधिक खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. विशेषतः गंभीर आजारांवरील उपचारांसाठी स्थानिक स्तरावरच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार असल्यानं आरोग्य सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे. या बैठकीत वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉक्टर मिलिंद चौधरी यांनी विभागाच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. यावेळी संचालक डॉक्टर अशोक थोरात, प्रशासन अधिकारी डॉक्टर घोंडगे, बाळासो जाधव यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.